मित्रांनो, चला आजच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. हे आपलं कोबी मटार करायचं आहे. कोबी स्वच्छ 2 पाणी धुवून घेतला आहे आपण. त्यासाठी कोथिंबीर घेतली आहे, टमाटा घेतलेला आहे, वाटाणे घेतलेत आपण सोलून. चला आता आपण सुकीच करायची आपल्याला. चला दाखवते तुम्हाला. चला कढई टाकली आपली, तेल टाकून घेऊया आपण. चला तेल तापले आपलं, मोहरी टाकून घ्यायची आपल्याला. मोहरी छान तडतडली का त्याच्यात टमाटा टाकून घ्यायचा आपल्याला. टमाटा परतला आहे आपला. त्याच्यात आपण आता मसाले घालून घेऊया. हळद घालायची आपल्याला. हा गरम मसाला आपला घरगुती. लाल तिखट घालायचं आहे. छान परतून घ्यायचे. त्यात आपल्याला वाटाणा घालायचं. थोडा थोडा करून कोबी घालायचा आपल्याला. कोबीचे छान उभे काप करून घ्यायचे आपण. उभा कोबी कापलेला आहे, पाहू शकता तुम्ही. छान परतून घ्यायचं. चला मीठ टाकून घेऊया आपण. कोथिंबीर घालून घ्यायची आपल्याला. कोथिंबीर घातल्यानंतर छान घालून घ्यायचं पुन्हा एकदा. छान परतून घ्यायचं. असा कोबी करून पण नक्कीच छान लागतो. मुलं पण आवडीने खातात. डाळ भातासोबत खाऊ शकता तुम्ही, पोळीसोबत, भाकरीसोबत छान लागतो. वाटाणा पण पहा आपला किती छान दिसतोय त्याचा. पाहू शकता तुम्ही किती छान दिसते भाजी आपली. आता 5-10 मिनिटासाठी आपल्याला शिजायला ठेवायची आहे. झाकण ठेवूया आपण. हे बघा झाकण ठेवून घेतो आपण. आता बारीक गॅसवर शिजून द्यायचं आपलं कोबी. आता चला आपला कोबी पाहूया आपण. त्यात कोबीचं चांगलं पाणी सुटलेलं आहे. त्यातच कोबी आपल्याला शिजून घ्यायचं आहे छान. हे बघा बा, आपला आलू मटार किती छान झालेला आहे. हे बघा कोबी पण छान शिजलं आहे, वाटाणा पण छान शिजला आहे आपला. पाहू शकता तुम्ही. हे बघा किती छान दिसते. जरा दाखवते तुम्हाला. हे बघा आपला कोबी मटार किती छान दिसतोय. लहान मुलं एकदम आवडीने खातात असा, कारण कोबी खायला कंटाळा येतो मुलांना. त्याच्यामध्ये वाटाणे टाकून अशी भाजी करून पण नक्कीच खूप छान लागते. लहान मुलांना खूप आवडते. चला मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा भाजी कशी झाली ते.